अरे ती हसते, शी इज स्माइलिंग एवढं बोलायला तर प्रत्येकाला जमतं. पण ती हसायला लागली, तो बोलायला लागला, बाळ रडायला लागलं, अशा वाक्यांना इंग्रजीमध्ये कसं बोलायचं? तर अशा वाक्यांचं इंग्रजी करण्यासाठी सुरुवातीला घ्यायचा सब्जेक्ट, त्याच्यानंतर कंपल्सरी स्टार्टेड किंवा बिगॅन वापरायचं आणि मग शेवटी वर्बचा ING फॉर्म वापरायचा. एक्झाम्पलने समजून घेऊ. ती हसायला लागली, सब्जेक्ट आहे ती म्हणजे शी, सब्जेक्ट नंतर कंपल्सरी स्टार्टेड वापरायचं आणि मग इथे वर्ब काय? हसणं. हसणं म्हणजे स्माइल, त्याचा ING फॉर्म स्माइलिंग. शी स्टार्टेड स्माइलिंग. इथे तुम्ही लाफ हा वर्ब सुद्धा वापरू शकतात, पण लाफचा अर्थ होतो मोठ्याने हसणे. तो बोलायला लागला, ही स्टार्टेड टॉकिंग. बाळ रडायला लागलं, द बेबी स्टार्टेड क्राईंग. कुत्रं भुंकायला लागलं, द डॉग स्टार्टेड बार्किंग. आजच्या लेसनचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देईल. जर तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये प्रेझेंट असं टाईप करा, आणि जर तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये पास्ट असं टाईप करा. मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करेल. थँक्यू.